मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। माझ्या विरुद्ध आणि माझ्या कुटुंबियांच्या विरुद्ध करण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आणि बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत। संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। या प्रकरणात दोन्ही पक्षांकडून परस्पर गुन्हे दाखल झाल्यामुळे निष्पक्ष तपास होणं आवश्यक आहे, असे भाजपचे टाकळी डोकेश्वर मंडळाचे सरचिटणीस शिवम महादू पवार यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे। प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटलंय की त्यांच्या तक्रारीवरनं दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये रावसाहेब कुंडलिक पवार आणि इतरांची आरोपी म्हणून नोंद आहे। असे असताना देखील पोखरी येथे एकतर्फी उपोषण, बॅनरबाजी आणि सार्वजनिक आरोपांद्वारे स्वतःची सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप त्यांनी केला। तपास सुरू असताना अशा प्रकारचे आरोप करणं योग्य नसल्याचं देखील त्यांनी नमूद केलं। आपण कायद्याचा आदर करणारे पक्षाचे पदाधिकारी आहोत। पोलीस तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य करतायत। सत्य आणि न्याय व्यवस्थेवरती आपला विश्वास आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच पोखरी इथे समर्थ एंटरप्राइजेसच्या माध्यमातून व्यवसाय करत असून एकतर्फी आरोपांमुळे व्यावसायिक प्रतिमेला देखील धक्का बसतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी शिवम महादू पवार, मुक्काम पोस्ट पोखरी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आहे। काल पासून आमच्या पोखरी गावामध्ये काही जण आमच्या विरोधात उपोषणासाठी बसलेले। खरं तर ते जे काही उपोषण चालू आहे ते पूर्णपणे खोटे नाटे आरोप करून ते सिद्ध करण्याच्या हेतूने चालू आहे। परंतु जर आपण पाहिलं तर परस्पर विरुद्ध आमची एकमेकांविरुद्ध FIR पोलीस स्टेशनला दाखल आहे। पोलीस त्या गोष्टीचा निष्पक्षपाने असा तपास चालू आहे पोलिसांचा, आणि जो काही तपास चालू आहे त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करीत असून कोणत्या प्रकारचा हलगर्जीपणा आम्ही करत नाही। परंतु खोटं नाटं काहीतरी सिद्ध करायचं ह्यातूनही त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर हा वाद जो आहे तो आमच्या जागेचा वाद आहे। सदर जागा ही पोखरी गट नंबर 19 मधील गायरान जागा असून त्या जागेमध्ये माझं समर्थ एंटरप्राइजेस नावाने 25x30 चं शेड आहे आणि त्यामध्ये तो व्यवसाय माझा चालू आहे। बाजूला गायरान पड जागा आहे, त्या पड जागेमध्ये माझ्या दुकानाचं PVC मटेरियल, वंडर पाईप व इतर साहित्य पडलेलं आहे। त्या जागेवर जे काही उपोषणाला बसलेले आहेत ते अतिक्रमण करण्यासाठी काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी आले होते। त्या जागेचा बळजबरीने ते ताबा मिळवायचा प्रयत्न करत होते। त्या ठिकाणी येऊन त्यांनी ताबा मिळवायचा प्रयत्न केला आणि तो ताबा मिळवायचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी त्यांनी
बॉक्स पाईप आणून त्या ठिकाणी ते उभे केले आणि ताबा मिळवायचा प्रयत्न केला. परंतु माझं मटेरियल मला त्या ठिकाणी काढता येत नसल्या कारणानं आम्ही ते बॉक्स पाईप बाजूला हटवले आणि त्यांनी याचा रोष पकडून आमच्या विरोधात आमच्या इथं येऊन दुकानावर आमच्याबरोबर वाद घातला आणि वाद घातल्यानंतर खोटे आरोप करून त्यांनी त्यांच्या भावानी आमचे चुलत बंधू अमोल पवार आणि राजेंद्र पवार यांना बेदम मारहाण केली आणि स्वतःहून ते सुरभी हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट झाले 8 दिवस त्या ठिकाणी आणि खोटा आरोप 307 दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. परंतु पोलीस निपक्षपाती चौकशी करून त्यांनी काही ते होऊ दिलं नाही. त्याचप्रमाणे आता पण त्यांनी खोटा आरोप करून मंगळसूत्र चोरलंय, त्यानंतर आमच्या खिशातले 18,000 रुपये चोरलेत असा आरोप आमच्यावर केलाय. त्याची पण चौकशी पोलीस करतायत. त्याला पण आम्ही निपक्षपाती पोलिसांना सहकार्य करतोय, त्यांच्या चौकशीला सहकार्य करतोय. परंतु जाणून बुजून मी पारनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या टाकळी ढोबळेश्वर मंडळाचा सरचिटणीस असल्या कारणानं काहीतरी राजकीय सूडबुद्धीने या ठिकाणी ते माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतायत आणि मला बदनाम कसा होईल. मी एक व्यावसायिक आहे, माझ्या व्यवसायावर पण त्याचा परिणाम होत आहे, माझा आर्थिक व्यवहारावर परिणाम होत आहे, ग्राहकांवर परिणाम होत आहे. खरं तर हे त्यांनी कोणत्या हेतून करतायत हे मला काही समजू शकत नाही. परंतु याच्यामध्ये नक्कीच काहीतरी राजकीय हस्तक्षेप मला वाटतोय. तुम्ही पण प्रसारमाध्यमांनी याची निपक्षपातीपणे चौकशी करावी आणि जे काही पोलिसांना सहकार्य लागेल तपास करताना ते पूर्ण सहकार्य करण्याची आम्ही ग्वाही देतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.